हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू चॅनल. आणि हे दिसतंय तुम्हाला असले सगळे नवे जुने संपून प्रत्येक चौकात फक्त मी दिसणार. आणि या डायलॉगून का आलंच असं आज आमच्या कॉलेजमध्ये अरे हे बघ बॉलिवूड डे गाईज. आमच्या कॉलेजमध्ये बॉलिवूड डे आणि तुमचा भाऊ मागच्या वर्षीप्रमाणे एकच कॅरेक्टर दोजी राहुल भाई. उन उन वाटातून गुलाबी दानल. आणि मी जरी ओरिजिनल हिरो असन तरी हे बघा इथं आमचा एक मित्र कैवल्य त्याचं एवढं मोठं बॅनर लावले. माझं पण आहे पण इथं माझं दिसणार नाही यार. गाडी चावी आहे का? माझी बिग प्लेसमेंट झाली होती ऑर्किड स्कूलमध्ये. काय तर जाऊ द्या, आज बॉलिवूड डे ना, आम्ही तो आज चांगलं एन्जॉय करणार आहे. ए तू कोणतं कॅरेक्टर बनून आलाय? तू कोणते कॅरेक्टर? वास्तव संजू बाबा. संजू बाबा. एक डायलॉग ड्रेसिंग तिकडे. एक डायलॉग मार ना ए मा परत हा. तर गाईज आणि माझा अजून एक मित्र गाईज, मी तर राहुल भाई मुळशी पॅटर्न मधलं बनून आलोय. आणि माझा मित्र बघा काय बनलाय. वास्तव संजू बाबा. ओ हे देखा 50 तोला. ए सो. आणि हे बघा तुम्ही बघू शकता. ए तू कोण म्हणलाय? कोणतं कॅरेक्टर आहे? सरदार त्रिपाठी. म्हणजे त्याचं नवीन पिक्चर येणार आहे तो काढणार आहे आणि त्याच्यातलं कॅरेक्टर आहे ते. हो ना भावी फ्युचर कॅरेक्टर आहे ना. आणि हिरोईन कोण आहे मग? हिरोईनचं नाव गेस कर. हिरोईनचं नाव कमेंट मध्ये कर. जो कमेंट मध्ये गेस करा त्याला माझ्याकडून उत्तर देईन. जो बरोबर उत्तर देईन त्याला गिव्ह गिव्ह डायरेक्ट पहिला चॅनलचा पहिला गिव्ह करू. चॅनलचा पहिला गिव्ह गाईज. फक्त आपल्याला उद्याच्या याला डीएम करा आणि कॉमेंट मध्ये नाव आणि ऍड्रेस उद्या डीएम करून टाका. येऊन जाईल तुम्हाला. एकदम भारी गिफ्ट येईल तुम्हाला Direct. नवीन नसन केली तुम्ही. आणि तू काय बनलाय? चष्मा घाल. खुद में ही एक हिरो आहे गाईज. तो खुद में ही एक हिरो आहे. घातला मी मागितल्यावर घालायचं तुला. कोण बनलाय भैया तू? दबंग 4चा हिरो का? माझी ओळखून दाखव. कमेंट करतील पोरं सगळं. हा कुणालची ओजी हे करा. पण मग तुम्ही म्हणशाल एक थोडी गेस करायला एक थोडी ऐका आपण हे करू. आता आम्ही 4 जण थांबा इकडे आपण इथं आपण सगळे 4 जण थांबले. सगळ्यांचे असल्या सोहम डॅश कुणाल डॅश असं सर्वांचे 4 गेस करून द्या. काय होतं तेव्हा गाईज पायरेट्स ऑफ कॅरिबियन म्हणले बॉलिवूड डे 2K26. हा अरे काय झालं? सरक त्यांना फोटो घेऊ दे. आता हे सगळे आपल्यासाठी काम करणार होता राहुल भाई सर. हे सारखा पैसा फोटा घ्या आमच्या राहुल्यासोबत फोटा घ्या. अशा प्रकारे राहुल भाईची मीटिंग झाली पायरेट्स ऑफ कॅरिबियन सोबत. आणि ते आता आपल्या समुद्राचा सातबारा क्लिअर करून देणार आहे. कुठे गेले ते घाबरून लढले 4 राहुल भाई कसं काय आले? राहुल भाई फोडतो का आपल्याला? तर अशा प्रकारे अजून तुम्हाला काय कॅरेक्टर बनून आले कॉलेजच्या बॉलिवूड डेला सगळं दाखवतो गाईज मी. आणि सगळ्यासोबत राहुल भाई कधी बी टॉपला राहणार काय. राहुल भाई आणि गँग विषय टॉपचा. अशी बॉडीगार्ड जर तुम्ही 4 जण बघितले ना, खंदे समर्थक हे वायजे आहे इकडे थांब. चला दुसरे कॅरेक्टर दाखवू ना आपल्या ऑडियन्सला वेगवेगळे. 2 गुंडे राहुल भाई सोबत भेटले. हे बघू शकता काय कोलॅब. 2 गुंडे. सबस्क्राइब करून द्या याला. अशा प्रकारे गुंडेचे पण कॅरेक्टर तुम्हाला दाखवले. अजून बघू तुम्हाला काय ड्रेस मध्ये. अरे गुंडे ते नावाला आहे फक्त. ओरिजिनल गुंडा 4 जण हे असले सगळे नवे जुने संपून MIT मध्ये आलं पाणी आलं. MIT मध्ये फक्त याच्या बघ दिसणार. राहुल भाई चल भाई स्टार्ट. क्या एक भाई ट्रैफिक में एक भाई AC में. अरे तू बोलला ना थांब मी आलो. अरे आपने बुलाया हम चले आए. आता तू बोलला ना आता गाडीवरच बसणार. चल गाडी बैस घोडा बंद करून आण. घे ना. गाईज आम्ही आत्ता ज्या गाडीत बसलो होतो ना त्या गाडीत
सोमला कुपन भेटलं. हे तर आमच्या कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम चालू होता ह्यो आणि त्याच्यावर कुपन होतं. त्या कुपनवरून जेवायला होतं आणि आम्हाला कुपन भेटलं ते सोम घुसला लाईनीमध्ये. आता आमच्या सगळ्यांचं हे बघा, आमच्या सगळ्यांचं जेवण होऊन जातं त्याच्यात. आता इथं सगळे कॅरेक्टरचा मेळावा भरला. सगळे कॅरेक्टरचा मेळावा भरला इथं. सगळे वेगवेगळे कॅरेक्टर दिसत तुम्हाला. माहिती ना या हे आमच्या कॉलेजचा मंथन हॉल आहे बघा. इथं बॅकग्राऊंड एकदम भारी येतं म्हणून इथं सगळे फोटोसाठी आले. चांगलीच गर्दी इकडं पण. सगळे इकडे येऊ लागले फोटोसाठी, बॅकग्राऊंडसाठी. इथं पण बरेच कॅरेक्टर भेटेल तुम्हाला. अशा प्रकारे आमच्या कॉलेजचे जे टीचर स्टाफ आहे त्यांची क्रिकेटची मॅच चालू आहे गाईज. प्रॅक्टिस चालू आहे की मॅच चालू आहे? हे बघा इथं प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे गाईज, प्रॅक्टिस चालू आहे. इथं रेसलिंग चालू आहे गाईज. पंजा हे बघा, इथून पंजाची कॉम्पिटिशन. इथं ऑडिशन चालू आहे. मॅडम ऑडिशन घेत आहे या गाण्यांचं. तर ह्याच्यानंतर आम्ही ऑडिशन देणार आहे आणि आमचं ऑडिशन आहे आणि आमची पूर्ण ऑल सेट कोरिओग्राफर ठीक आहे कोरिओग्राफर. त्याच्यानंतर आम्ही करणार आहे काही आम्ही आमचा डान्स तुम्हाला रिव्ह्यू नाही करणार. तुम्ही डायरेक्ट आमचा डान्स तिकडेच बघा डायरेक्ट मी त्याला व्यंगमला तेव्हाच बघा. अशा प्रकारे आम्ही ऑडिशन दिलं आणि ऑडिशनमध्ये म्हणले सिंक्रोनाइज नाही म्हणे तुमच्या ऑडिशनचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. ऑडिशनचा व्हिडिओ द्यायचा काय यांना नाही ऑडिशनमध्ये मग तेच म्हणन की तर ऑडिशनमध्ये ते मॅडम म्हणे की सिंक्रोनाइज नाही गाणे आणि असं तसं हे चेंज करा, हे करा ते करा. मग आमचं मन उठलं आता आमचं नाही घ्यायचं चालू आहे असं म्हणताय की आता नाही करायचं. आता बघू, आता पोरं तर नाही म्हणे करायचं. घेऊ तर फ्लॅशमॉब घेऊ, बघू आता फ्लॅशमॉबचं पण ऑडिशन आहे. हो आम्ही आत्ता फ्लॅशमॉबचं ऑडिशन देऊन आलो काय, पण आम्हाला का बरं रिजेक्ट केलं सांग सोम एकदा. का तर आवडला हां पूर्ण क्राऊडला आमचा डान्स आवडला. ते रिझल्ट आणि म्हटले आम्हाला फीडबॅक पण दिला काय भारी म्हणून. पण त्यांचं म्हणणं काय जाहीर निषेध. आता कंप्लेंट डायरेक्ट म्हणते. त्या मॅडमचं म्हणणं काय की तुमचे गाणे असे आहे म्हणे भैया डान्स कसं थांबला. हे बघा काहीच हे नाही का स्क्रिप्ट नाही. आता दिसला बघत होता आमचा डान्स कसा होता भैया. छान एकदम ब्युटिफुल एकदम. मॅडम लोकांना आवडलं. रिजेक्ट करण्यासारखं काय होतं काय ते जजेस नाही ते अनफेअर जज त्यांना वाटतं ते डान्स इंडिया डान्स मधले नाही चॅनल ते करते. तर काय त्यांचं म्हणणं असं होतं फक्त की तुमचे जे गाणे घेतले ना तुम्ही त्याच्याने क्राऊडला ते गाणे खूप आवडन आणि ते असं जल्लोष करायला लागेल म्हणे एकदम. अरे मग ही तर उलट चांगली गोष्ट आहे ना. पण ते म्हणे की क्राऊड असा हे होईल म्हणे मग आउट ऑफ मॅनेज होईल. अरे आउट ऑफ मॅनेज कसं काय होईल. ठीक आहे ना हे असं एवढं मेहनतीने आम्ही काल रात्री जागून एवढा डान्स बसवला कुणालच्या घरी. मग पुण्याहून आलाय इंटर्नशिप आलो नोएडाहून आलाय. आता मी तर दुसऱ्या कॉलेजचा आहे. प्ले स्टे भैया प्ले स्टोर. तर डी.वाय. पाटीलचा आहे आणि फ्लॅशमॉबच्या MITच्या ऑडिशन देऊ लागलाय. बसून बसून डी सर आहे आमचे डी सर. चल ठीक आहे डायरेक्ट हा तुम्हाला माहिती का हे कोण आहे आमच्यामध्ये यार. पॉवरफुल माणूस घेऊन फिरतोय. कुणाला भाई पॉवर दाखवायची वेळ आलेली आहे यार. पण हे असं नाही पाहिजे यार काही. ह्याच्याने मग आमचं हे झालं मग मन उठलं आमचं डायरेक्ट असं. आता आपल्याला फक्त एकच फोकस करायचं परवाच्या मॅचवर. हा अरे बाप तिथं आमचा कोणी हात पकडू शकत नाही काय. एवढं खतरनाक celebration तिथं आमचं कोणी हात पकडू शकत नाही. आपल्याला तर मग असं हे पैसा- आम्हाला किमान वाटलं होतं फ्लॅश मॉबला तरी घेऊ देईल आणि फ्लॅश मॉबला तर हेच नसतं रे.
काय audition? ऑडिशनच नसतं, यांनी नवीनच सुरू केलं फ्लॅश मॉबला ऑडिशन आणि हे ते. अरे काय ऋषी भाऊ असं काय मॅनेजमेंट झालं आता ऑडिशन चालू आहे त्यांचं, पण ते आम्ही ऑडिशन दिलं. ऐका ना पण ते काय म्हणते तुमचे गाणे असे म्हणे की पब्लिक हे होऊन जाईल म्हणे, हा खतरनाक गाणे म्हणे, माहोल होऊन जाईल म्हणे. अरे ते चांगलं आहे ना गोष्ट. अरे शिस्तप्रिय पण गॅदरिंग आहे ना, गॅदरिंग अरे मुलांच्या एन्जॉयसाठी नाही तर कोणाच्या एन्जॉयसाठी. त्यांच्या एन्जॉयसाठी घेतात. हे काही बरोबर नाही, हे काही पटलं नाही आपल्याला. आजचा फ्लॅश मॉब पण कॅन्सल झालाय, होणार होता पुन्हा जागा पण बदलली. 30 तारखेला सोडा, जाऊ द्या. हे काही बरोबर नाही, हे काही पटलं नाही आपल्याला. मला भूक लागलेली जाऊ द्या. MIT-चा निशे काय जाय का भाई असं, जाऊ द्या आता. मूड गेला भाई, सर गाडी कशाचा मूड गेला भाई. काहीच बॉलिवूड सेलिब्रेट नाही करता आला मला. हो ना, असंच असतं म्हणून फॅकल्टी कमिटीमध्ये तर जायचं नाही. चला काय, आजचा बॉलिवूड डे बी झाला. काय नव्हतं, फक्त तुमचा राहुल भाऊ झळकत होते सगळीकडे, आणि सोहम भाऊ झळकत होते फक्त. चला भेटूया उद्या काय आता, उद्या कोणता काय, उद्या कॉलेजमध्ये सुट्टी का उद्या. अरे हा संडे ना उद्या. डायरेक्ट 3:30 सोमवारी. मंडेला मग आपली मॅच, मंडेला 30 तारखेला. हो ना. उद्याची किती तारीख आहे मग. 29. चला काय भेटूया आता नेक्स्ट चॅनल उद्याच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही करत यार. हा बघताय पण सबस्क्राईब करत नाही. जर ते भेटले तर ठीक आहे. जरी आमचं कलाव्यंगमला आणि ऑडिशन हे काय फ्लॅश मॉबला आमचं नंतर ते असंच आहे ना, नेहमी समाजाने गरिबाचा आवाज दाबलाय. बरोबर आहे की नाही, तसंच केलंय. या सेमिस्टरला तर एक डान्स होता. नाही मग? या वर्षी तर एक सेमिस्टर इंटर्नशिप आहे, त्याचे फुकटचे पैसे घेतले कॉलेजने. ते तर जाऊ दे रे, यार ते तर जाऊ दे. हे असं काय बरोबर नाही. कळशी नाही यार. कळशी नाही. अंत असते प्रारंभ, डान्स इज द बिगिनिंग. चला काय भेटूया. आणि काय जरी ह्यांनी आम्हाला डान्स नाही करू दिला ना, तर आम्ही डान्स कर स्वतः. काय मुंबईत जायगे भाई. 7:15 काढली. चला भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.